आजकाल ना बिटकॉइन, NFT, वेब3 असे शब्द सतत कानावर पडत राहतात, नाही का? पण गंमत बघा, जेव्हा कोणी विचारतं की हे सगळं ज्यावर चालतं ते ब्लॉकचेन म्हणजे नेमकं काय, तेव्हा मात्र अनेकांची गाडी अडकते. तर मग आज आपण हाच गुंता सोडवूया. आणि हो, एकदम सोप्या, आपल्या भाषेत. आणि घाबरू नका, इथे कोणतीही किचकट टेक्निकल भाषा वापरली जाणार नाहीये. उलट आपण एका साध्या, सरळ गावच्या गोष्टीमधून ही सगळी संकल्पना समजून घेणार आहोत. मग काय? तयार आहात? चला तर मग सुरू करूया आपली गोष्ट. चला तर मग, कल्पना करा एका गावाची. अगदी साधंसं गाव आहे. पण या साध्या गावात लवकरच विश्वासाची एक मोठी समस्या उभी राहणार आहे. तर या गावात रामराव आणि सखाराम नावाचे दोन शेजारी राहतात. झालं काय की त्यांच्यात एका 5 एकर जमिनीच्या तुकड्यावरून चांगलाच वाद पेटला. रामराव म्हणतात जमीन माझी, सखाराम म्हणतात माझी. आता सांगा, हा वाद मिटवायचा कसा? आता आपल्या नेहमीच्या पद्धतीनुसार पाहिलं तर उत्तर अगदी सरळ आहे, नाही का? सरळ जायचं गावातल्या पटवाऱ्याकडे. त्याच्याकडे एक सरकारी वही असते, म्हणजे आपलं रजिस्टर. त्यात बघितलं की झालं, जमिनीचा खरा मालक कोण हे एका मिनिटात समोर येईल. पण इथेच तर खरी मेख आहे. जरा विचार करा, समजा तो पटवारीच भ्रष्ट निघाला तर? किंवा विचार करा, कुणीतरी ती वहीच जाळून टाकली किंवा ती कुठेतरी हरवली. काय होईल? सगळ्या नोंदी, सगळा पुरावा एका क्षणात कायमचा नष्ट होऊन जाईल. याच प्रकारच्या समस्येला म्हणतात केंद्रीकरण किंवा सेंट्रलायझेशन. म्हणजे काय? तर सगळी महत्वाची माहिती आणि सगळे अधिकार फक्त एकाच जागी, एकाच व्यक्तीच्या हातात असणं. आणि हा खूप मोठा धोका आहे, नाही का? आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञान नेमकं याच धोक्यावरचा उपाय आहे. बरं, तर गावातल्या लोकांनी या समस्येवर खूप विचार केला आणि शेवटी त्यांनी मिळून एक असा भन्नाट उपाय शोधून काढला. एक असा नवीन नियम तयार केला जो कोणीही कधीच मोडू शकणार नाही. आता जरा कल्पना करा, त्यांनी काय केलं. पटवाऱ्याकडे एकच रजिस्टर ठेवण्याऐवजी त्या रजिस्टरच्या हुबेहूब प्रती बनवल्या आणि गावातल्या प्रत्येक घरात एक एक प्रत दिली. म्हणजे रामरावांच्या घरी एक प्रत, सखारामच्या घरी एक प्रत आणि गावातल्या इतर सगळ्यांच्या घरी प्रत्येकी एक प्रत. आता जरा या दोन्ही पद्धतींमधला फरक लक्षात घेऊया. जुन्या पद्धतीत काय होतं? सगळं नियंत्रण एकाच माणसाकडे. त्यामुळे नोंदींमध्ये गुपचूप बदल करणं अगदी सोपं होतं. पण ह्या नव्या पद्धतीत प्रत्येकाच्या हातात एक प्रत आहे, त्यामुळे लपून छपून काहीतरी गडबड करणं जवळजवळ अशक्यच आहे. जुन्या पद्धतीत एकच पॉइंट ऑफ फेल्युअर होता, म्हणजे तो पटवारी किंवा ती वही. नव्या पद्धतीत तो धोकाच उरला नाही. आणि आता बघा गंमत. समजा एखाद्याने फसवणूक करायचा विचार केला आणि आपल्याकडच्या वहीत काहीतरी बदल केला, तर काय होईल? त्याची वही गावातल्या बाकी 100 लोकांच्या वहीशी जुळणारच नाही. झालं, त्याची चोरी त्याच क्षणी पकडली जाईल. किती सोपं! आणि अगदी हीच ब्लॉकचेनची मूळ संकल्पना आहे. ब्लॉकचेन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे एक असं सामायिक वाटलेलं रजिस्टर आहे जे हजारो लाखो लोकांकडे एकाच वेळी असतं. आणि म्हणूनच यावर कोणा एका व्यक्तीचं किंवा संस्थेचं नियंत्रण नसतं. याच जबरदस्त कल्पनेला डिसेंट्रलायझेशन असं म्हणतात. बरं, ही कल्पना किती ताकदवान आहे हे तर आता लक्षात आलं असेल. पण याला ब्लॉकचेन असंच का म्हणतात? ब्लॉक आणि चेन, काय अर्थ याचा? चला आता हे नाव फोडून पाहूया आणि यामागचं तंत्रज्ञान थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया. हे नाव अगदी सोपं आहे. ब्लॉकचेन हे 2 शब्दांनी बनलंय, ब्लॉक आणि चेन. ब्लॉक म्हणजे काय? तर आपल्या गावच्या गोष्टींमधल्या रजिस्टरचे एक पान समजा. या पानावर सगळ्या व्यवहारांची नोंद असते. आता प्रत्येक ब्लॉकला म्हणजे प्रत्येक पानाला एक खास डिजिटल ओळख, एक युनिक फिंगरप्रिंट दिला जातो. त्याला म्हणतात हॅश. आणि तिसरी पायरी म्हणजे चेन. प्रत्येक नवीन ब्लॉक तयार होताना तो आधीच्या ब्लॉकचा हॅश स्वतःमध्ये साठवून ठेवतो आणि यामुळे हे सगळे ब्लॉक्स एका साखळीने एकमेकांना जोडले जातात. हा हॅश म्हणजे नक्की काय हे थोडं समजून घेऊया. हॅश म्हणजे एक प्रकारचा युनिक डिजिटल फिंगरप्रिंटच आहे. जसा आपल्या प्रत्येकाचं बोटाचा ठसा वेगळा असतो, तसंच प्रत्येक ब्लॉकचा हॅश हा वेगळाच असतो. आणि याची सगळ्यात मोठी गंमत काय माहितीये? जर त्या ब्लॉकमधल्या माहितीत अगदी एका अक्षराचा जरी बदल केला ना, तरी तो संपूर्ण हॅश बदलून जातो. आणि यामुळेच कुठलीही छेडछाड झाली तर ती लगेचच उघडकीला येते. आणि हे हॅश जेव्हा एकमेकांना जोडले जातात तेव्हा एक अशी साखळी तयार होते जी तोडणं जवळजवळ अशक्य आहे. का? कारण विचार करा,
जर कुणाला मधल्या एखाद्या ब्लॉकमध्ये बदल करायचा असेल तर त्याचा हॅश बदलेल आणि त्यामुळे त्याच्या पुढच्या ब्लॉकचा हॅश बदलेल आणि त्याच्या पुढचा, असं करत करत त्याला त्या साखळीतले पुढचे सगळे ब्लॉक्स बदलावे लागतील. आणि हे सगळं त्या नेटवर्कमधल्या हजारो कम्प्युटर्सवर एकाच वेळी करावं लागेल, जे खरं सांगायचं तर अशक्य आहे. तर गावची गोष्ट तर मस्त होती आणि त्यातून आपल्याला मूळ कल्पनाही समजली. पण आता ह्या गोष्टीच्या पलीकडे जाऊन बघूया की हे जबरदस्त तंत्रज्ञान खऱ्या जगात काय काय क्रांती घडवू शकतं. ब्लॉकचेनचा वापर खरं तर असंख्य क्षेत्रांमध्ये होऊ शकतो, जसं की जमिनीच्या नोंदी ठेवण्यासाठी, अगदी आपल्या गोष्टीप्रमाणेच. यामुळे जमिनीच्या व्यवहारात फसवणूकच होणार नाही. किंवा समजा एखादं उत्पादन ते शेतापासून आपल्या ताटापर्यंत कसं आलं याचा पूर्ण प्रवास आपण ब्लॉकचेनवर तपासू शकतो. विचार करा, मतदानासाठी किती सुरक्षित आणि पारदर्शक प्रणाली तयार करता येईल. आणि अर्थात याचा सर्वात प्रसिद्ध वापर तर सगळ्यांना माहीतच आहे, क्रिप्टोकरन्सी, ज्यामुळे कुठल्याही बँकेच्या मध्यस्थीशिवाय जगात कुठेही थेट पैसे पाठवता येतात. तर आता आपण आपल्या या चर्चेच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. आतापर्यंत आपण जे काही पाहिलं ते एकदा थोडक्यात आठवून घेऊया आणि हे तंत्रज्ञान आपलं भविष्य खऱ्या अर्थाने कसं बदलू शकतं हे समजून घेऊया. हा तक्ता बघा, ह्यात सगळ्या गोष्टींचा सार आहे. ब्लॉकचेन म्हणजे काय? सोपं आहे. हजारो लोकांमध्ये वाटलेलं एकच रजिस्टर. ब्लॉक म्हणजे त्या रजिस्टरचं एक पान. हॅश त्या पानाचा एक युनिक डिजिटल फिंगरप्रिंट. चेन असे सगळे एकमेकांना जोडलेले ब्लॉक्स. आणि डिसेंट्रलायझेशन म्हणजे गावात आता पटवारी नाही तर अख्खं गाव मिळून स्वतःचं व्यवस्थापन करतं. किती सोपं आहे. अनेक तज्ज्ञ तर असं म्हणतात की इंटरनेट आल्यानंतरची जर कोणती सर्वात मोठी क्रांती असेल तर ती ब्लॉकचेन आहे. कारण हे तंत्रज्ञान विश्वासाची एक नवीनच व्याख्या तयार करतंय. एक असा पाया जिथे आपल्याला मध्यस्थांवर अवलंबून राहायची गरजच नाही. आणि यामुळेच जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतो. विचार करा, असं जग कसं असेल जिथे मध्यस्थांची गरजच उरणार नाही, जिथे विश्वास हा माणसांवर नाही तर एका अशा तंत्रज्ञानावर असेल ज्यात छेडछाडच होऊ शकत नाही. अशा जगाचा आपल्या भविष्यावर काय आणि किती मोठा परिणाम होईल